ऍव्हरेज स्पीडचा प्रश्न आहे. बेसिक मेथड नुसार आपण आपल्या बॅच मध्ये आपल्या युट्यूब चॅनल वरती बघितलेला आहे. कुणालाही कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच हवी असेल तर खालच्या नंबरवरती कॉल मेसेज करू शकता. हे आपण शॉर्ट ट्रिक नुसार बघणार आहोत. अपेक्षा आहे की हे सगळ्यांना समजेल. सगळ्यात आधी ज्या काही स्पीड आपल्याला दिलेल्या आहेत, ज्यांचा आपल्याला ऍव्हरेज स्पीड काढायचा आहे, त्या सगळ्या स्पीड लिहून घ्यायच्या 20, 30, 40 आणि 60. आता ह्या स्पीड आहेत म्हणजेच हे आपल्याला दिलेले वेग आहेत, यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे आणि त्या लसावीलाच आपण काय म्हणणार आहोत, टोटल डिस्टन्स मांडणार आहोत, एकूण अंतर मांडणार आहोत. आता या चौघांचा लसावी काढायचा असेल तर सर्वात मोठी संख्या लसावी असते, अदरवाईज मोठ्या संख्येतल्या पटीतली संख्या ही लसावी असते. मग 60 ला 40 न भाग जात नाही, 60 दुणे 120, तर 120 ला 40 न भाग जातो, म्हणजेच या चार स्पीडचा लसावी काय येणार 120. आणि याला काय आपण मानतोय टोटल डिस्टन्स. मग समजा 120 किलोमीटर हे डिस्टन्स आहे, ते 20 किलोमीटर पर आवर ने जर पार केलं तर 120 भागिले 20 हे किती येईल हो? 120 भागिले 20 केलं तर 6. हे काय आहे? तास. हे आहे आपला टाइम, लागणारा टाइम आपण काढतोय. 120 ला 20 न भागलं म्हणजेच आपल्याला टाइम भेटला जो की 6 तास. 120 ला 30 न भागलं तर आपल्याला 4 तास लागतील. 120 किलोमीटर डिस्टन्स कापण्यासाठी 40 किलोमीटर पर आवर आपण गेलो तर आपल्याला 3 तास लागतील. 120 किलोमीटर 60 किलोमीटर पर आवरच्या स्पीड न गेलं तर 2 तास लागतील. तर एकूण टाइम काढायचा आहे 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 6 15. ओके, हे टोटल डिस्टन्स आहे, हा टोटल टाइम आहे. तर डिस्टन्स डिवायडेड बाय जर आपण टाइम केलं तर आपल्याला काय भेटेल हो? स्पीड भेटेल. हे आलं 8. मग मास्तर 8 येईल का उत्तर? नाही. इथं 4 स्पीड आहेत, तर ह्या आलेल्या उत्तराला आपण 4 न गुणणार आहोत, म्हणजेच यांचा जो काही ऍव्हरेज स्पीड आहे तो येणार आहे 32 किलोमीटर पर आवर. परत एकदा बघा आणि हे पूर्ण व्यवस्थित समजलं असेल तर मित्रांना मैत्रिणींना शेअर करण्याच्या आधी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता येतंय का बघा, आणि उत्तर आलं तर कमेंट करा आणि मग तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करून टाका.